मित्रांनो, आज आहे 5 मार्च आणि आज आहे तुकाराम बीज. तुकाराम महाराज सदेह वैकुंठाला गेल्याचा हा पवित्र दिवस. नांदुरकीच्या वृक्षाचं जो वरचा भाग आहे, तो वरचा भाग हवेत सळसळला की भाविकांच्या भक्तीला उधाण येतं आणि "अनो रेणुया थोकडा, तुका आकाशा एवढा" आणि "तुकोबा, तुकोबा" असा जयघोष करत वारकरी धन्य होतात, तो हा पवित्र दिवस. फाल्गुन पौर्णिमा झाल्यानंतर द्वितीया हा जो दिवस येतो, तो बीज म्हणजे दुसरा, जसं भाऊबीज म्हणजे दुसरा दिवस कार्तिक महिन्यातला, तसा हा दुसरा दिवस हा तुकाराम बीज या पवित्र अशा संज्ञेने आपण सगळे आनंदाने तो क्षण आपल्या डोळ्यात साठवून ठेवत असतो. असं आपण का करतो? कारण तुकाराम हे विद्रोही संत होते. ज्ञानदेवे रचिला पाया, तुका झालासे कळस, असं जे भागवत धर्माचं सार आहे, त्या साराला शेवटच्या अंतिम चरणापाशी घेऊन जायचं काम तुकाराम महाराजांनी केलेलं आहे. म्हणून आपण जी सप्त नाम क्रमावली आहे, म्हणजे आपण जी म्हणतो निवृत्ती ज्ञानदेव निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताई एकनाथ नामदेव तुकाराम. तर ह्या सगळ्या संतांच्या या क्रमाचं सुद्धा एक वेगळं रहस्य आहे. ते आपण कधीतरी मांडूया दुसऱ्या एका व्हिडिओमध्ये. परंतु आज 5 मार्च या निमित्ताने आपण तुकारामांबद्दल बोलत आहोत. तुकारामांनी सगळ्या अनिष्ट गोष्टींवर प्रहार केले. मग ते वागण्यातील असेल, चालण्यातील असेल, भक्तीतील असेल, पूजा, परंपरा, रीती, रिवाज, दृष्टिकोन, धारणा या सगळ्यांच्या बाबतचं त्यांचं निरीक्षण अत्यंत तल्लख, मर्मभेदी असे शब्दांची अचूक निवड आणि तेवढेच संवेदनापूर्ण, अर्थप्रभावी, अर्थगर्भ अशी रचना यांनी परिपूर्ण अशी तुकाराम महाराजांची गाथा आहे. आणि ही केवळ गाथा नाही, तर हे जीवनाचं, जगण्याचं, भक्तीचं, श्रद्धेचं असं हे गीत आहे. अशी ही श्रीमद भगवद्गीता आहे, असं म्हणलं तरी ते वावगं ठरणार नाही. ज्याच्याकडे आहे माथा, त्याच्यासाठी तुकोबांची गाथा, असं मला म्हणावंसं वाटतं. कारण ह्या गाथेमध्ये काय नाही, असा प्रश्न ह्या गाथेला वाचायला, ह्या गाथेला समजून घेण्याचा प्रयत्न केला असता आपणच आपल्याला उलगडत जातो, असा प्रत्येकाचा अनुभव आहे. आणि या अनुभवाची सिद्धी आपण स्वतः त्याच्यामध्ये उतरल्याशिवाय साध्य होत नाही. आता तुकोबांची भक्ती किती प्रगाढ होती, याबद्दल परमेश्वराबद्दल त्यांचं काय चिंतन होतं, याच्याबद्दल आपण एक अभंग घेणार आहोत. त्याच्यामध्ये त्याचा क्रमांक आहे 4476. आता तुकाराम महाराज काय म्हणतात पहा. तुझे पाय माझे भाळ, एकत्रता सर्व काळ. तुझे पाय माझे भाळ, तुझे चरण माझं कपाळ. मी डोकं तिथं टेकवणार म्हणून ते म्हणतायत, तुझे पाय माझे भाळ, एकत्रता सर्व काळ. हेची देई विठाबाई, हेची देई विठाबाई, पांडुरंगे माझे आई. नाही मोक्ष मुक्ती चाड, मला मोक्ष मुक्ती याची चाड नाही, मला गरज नाही. नाही मोक्ष मुक्ती चाड, तुझी सेवा लागे गोड. तुझी सेवा मला गोड भासते, मधुर भासते. सदा संग सज्जनांचा, मला संग कोणाचा हवा आहे?
मला सज्जनांचा संघ हवा आहे. जिथं देवाचे विचार आहेत, जिथं जिथं देवाचं नाम आहे, जिथं रामनाम आहे, जिथं जप आहे, अशा मला संत सज्जनांचा सहवास हवा आहे. सदा संग सज्जनांचा, नको वियोग पंढरीचा. पंढरीपासून मला दूर व्हायचं नाही आहे, मला वियोग नको आहे. नित्य चंद्रभागे स्नान, चंद्रभागेचं मला नित्य स्नान घडावं. करी क्षेत्र प्रदक्षिण, मला त्या क्षेत्राची प्रदक्षिणा घडावी. पुंडलिक पाहोनी दृष्टी, हर्षे नाचो वाळवंटी. पुंडलिकाची माझी भेट झाली. पुंडलिकाला मी नजरेने जरी पाहिलं तरी मला इतका हर्ष, इतका आनंद होणार आहे की मी वाळवंटात नृत्य करणार आहे, नाच करणार आहे त्या आनंदाच्या भरात. तुका म्हणे पांडुरंगा, तुका म्हणे पांडुरंगा, तुझे स्वरूप चंद्रभागा. म्हणजे एका एका शब्दातून इतका सुंदर अर्थ प्रकट होत आहे की त्या अर्थामध्ये आपण गुंग होऊन जावं आणि त्या अर्थालाच शोधत बसावं आणि त्या अर्थाचा आनंदात आपण आपल्यालाच विसरून जावं. असं हे तुकोबा महाराजांची अभंगवाणी आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आता तुकाराम बीज म्हणजे तुकाराम महाराज सदैव वैकुंठाला गेले त्यावेळेस ते काय म्हणतायत बघा. आम्ही जातो आमुच्या गावा, आमुचा राम राम घ्यावा. तुमची आमची हेची भेटी, येथून या जन्म तुटी. आता असो द्यावी दया, तुमच्या लागत असे पाया. येता निजधामी कोणी, विठ्ठल विठ्ठल बोला वाणी. रामकृष्ण मुखी बोला, तुका जातो वैकुंठाला. आता शेवटच्या क्षणाला तुकाराम महाराजांनी जे शेवटचं भजन केलं त्यात ते काय म्हणतायत की माझं जीवित कार्य संपलं, आता आम्ही आमच्या गावाला जातो. आमचा शेवटचा रामराम घ्या, आमचा शेवटचा नमस्कार घ्या. तुमची आणि माझी हीच भेट आहे. हेच आपलं शेवटचं एकामेका उराउरी भेट आहे. येथून या जन्मतुटी, येथून यानंतर तुमची माझी ताटातूट होणार आहे, तूट होणार आहे, जन्मतुटी. आता असो द्यावी दया, तुम्ही माझ्यावर कृपा करा, माझ्याबद्दल तुमच्या मनात दया असू द्या, ममत्व भाव असू द्या, असं त्यांना सांगायचं आहे. तुमच्या लागत असे पाया. तुकाराम महाराज एवढे महान, एवढे उच्च कोटीतले संत आहेत, तरी ते काय म्हणतायत म्हणजे वारकरी संप्रदायामध्ये प्रत्येक प्रत्येक जिवंत माणूस हा माऊली माऊली म्हणूनच त्याची पूजा केली जाते, त्याच्या चरणांवर डोकं टेकवलं जातं. म्हणून तुकोबा महाराज म्हणतायत, आता असो द्यावी दया, तुमच्या लागत असे पाया. येता निजधामी कोणी, हे निजधाम आहे, इथं जन्म आला तर मृत्यू आहे, जायचं तिकीट पक्का आहे. येता निजधामी कोणी, विठ्ठल विठ्ठल बोलावानी. या निजधामाला आलेत तरी विठ्ठल विठ्ठल असा नामजप करायला विसरू नका. कोणीही येवो, कुठलाही जीव असो, विठ्ठल विठ्ठल याच्याशिवाय तरणोपाय नाही. रामकृष्णमुखी बोला, जय जय रामकृष्ण हरी, हा मंत्र तुकोबा महाराजांनी दिला, हे आपण विसरता कामा नये. जय जय रामकृष्ण हरी, जय जय रामकृष्ण हरी. रामकृष्णमुखी बोला, तुका जातो वैकुंठाला. तुकाराम महाराज शेवटच्या अभंगात सांगतायत की तुका जातो वैकुंठाला. आता वैकुंठ असं आपण लिहितो, त्याची फोड केली तर ती वय अधिक खुंट. खुंट म्हणजे खुंटणे. एखाद्या झाडाची वाढ खुंटली म्हणजे ती आहे तिथंच थांबली, तिची पुढे वाढ होत नाही. वय अधिक खुंट, वय खुंटलं, वय आहे तिथे थांबलं. म्हणजे तुकोबांना ही जाणीव झाली की माझा देह आता आहे तिथे कायमचा थांबणार आहे, मला पुनर्जन्म नाही. वयाला जी व्यक्ती खुंटवू शकते, थांबवू शकते आणि ईश्वराकडे प्रयाण करू शकते, याचा अर्थ त्या व्यक्तीची भक्ती, श्रद्धा किती उच्च कोटीतली असेल आणि तो भक्त, तो संत ईश्वराशी किती तादात्म्य पावलेला असेल याची कल्पना आपण करू शकतो. वय अधिक खुंटलं, वय अधिक खुंट बरोबर वैकुंठ, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे.
स्वर्ग नरक या संकल्पना जरी आपण दूर ठेवल्या तरी वैकुंठाचा अर्थ, गर्भित अर्थ इथं आपण लक्षात घेतलं पाहिजे. माझं वय आता खुंटलं, माझं वय वाढणार नाही, तर मी आहे तिथे थांबणार आहे आणि मला वैकुंठाला जावं लागत आहे, असं ते अप्रत्यक्षरित्या आपल्या सोबत्यांना सांगत आहेत. तुकाराम महाराज एवढे धाडशी आहेत, की ते आपल्या जीवित कार्याच्या वेळेसच सांगू शकत होते, "बीज भाजुनी केली लाही, आम्हा जन्म मरण नाही." हे ते ठणकावून सांगत होते. आणि गर्भवासी, तुका म्हणे आम्हाला घाले गर्भवासी, असं सुद्धा तुकाराम महाराजांनी लिहून ठेवलेलं आहे. त्यामुळे एकीकडे जन्म मागणारे आणि एकीकडे वय कुंठले हे सांगणारे आणि बीज भाजुनी केलेला आहे आम्हा जन्म मरण नाही हे ठणकावून सांगणारे तुकोबा महाराजांना आपण तुकाराम बीज ह्या दिवशी नमस्कार करूया. आणि 5 मार्च आहे आज आणि आपण एवढंच सांगूया की आमचं फक्त वय वाढलं, आमचा अनुभव वाढला का नाही, आमच्यातील सतशीलता वाढली की नाही, आमच्यातील चांगुलपणा वाढला का नाही, आम्ही सीझन, आम्ही ट्रेन, आम्ही प्रगल्भ आणि आम्ही मॅच्युअर्ड झालो का नाही, हा एक शोध घेण्याचा विषय आहे. अहो, फक्त वय वाढलं, अन्यथा दिवस येतात, आपली इच्छा नसली तरी आपल्या वयात वाढ करतात. परंतु वयात वाढ होणे म्हणजे कॅलेंडरमधले दिवस वाढणे होय. परंतु वय वाढणे, अंकाने हे आणि आपण उपस्थित असणे ह्याला जीवनात तसा काहीही अर्थ नाही. आपल्या जीवनाला अर्थ तेव्हाच प्राप्त होईल, जेव्हा आपण आलेल्या प्रत्येक क्षणाची, आलेल्या प्रत्येक कामाची, आलेल्या प्रत्येक व्यक्तीची सार्थकता सिद्ध करू. त्या कामातून प्रोडक्टिव्ह उत्पादकता निर्माण होईल. त्या कामातून अनेक लोकांसाठीचे जे परिमाण आणि परिणाम प्राप्त व्हायचे असतील, ते प्राप्त होत असतील, तर त्या कामाला, वेगवान कामाला आणि त्याच्या परिणतीला अर्थ आहे. अन्यथा आपण उपस्थित आहोत, आपण वेतन घेत आहोत, ह्याच्या पलीकडे फार त्याला अर्थ नाही. आणि आलो आणि जगलो आणि मृत्यू पावलो ह्यालाही काही अर्थ नाही. त्यामुळे तुकाराम महाराजांना समजून घ्यायचा असेल तर गाथा वाचून अ, अ, ह्या अभंगांचा अर्थ समजून घ्यायला पर्याय नाही. एवढंच मला या 5 मार्च तुकाराम बीज या निमित्ताने सांगायचं आहे. त्यामुळे दिवस येतात, वर्ष वाढतात, परंतु समज वाढली का? आपलं वागणं सुधारलं का? आपल्या कामामधील निष्ठा, चारित्र्य, संवेदना आणि प्रेम ह्याच्यात वृद्धी झाली का हे आपण तपासायला हवं. अन्यथा पुन्हा सांगतो, अहो फक्त वय वाढलं, दुसरं काही नाही. तुम्हा सर्वांच्या शुभेच्छांसहित मी आजचा हा व्हिडिओ येथे थांबवतो. तुम्हा सर्वांना तुकाराम बीजेच्या शुभेच्छा देतो आणि अनवट वाट हा माझा चॅनल लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आपल्या मित्रपरिवार, आप्तेष्ट सर्वांना त्यांच्या व्हॉट्सअप अकाउंटला माझ्या चॅनलची लिंक पेस्ट करा, भेट दिली म्हणून सांगा आणि माझ्याशी जोडलेले राहा. असेच वेगळ्या वाटेवरचे व्हिडिओ तुम्हाला पाहायला, ऐकायला मिळतील. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम, जय श्रीराम, जय जगन्नाथ, जय सनातन. धन्यवाद.